दोन प्रकारचे भूक्षत्र असतात, त्याच्यातले सफेद खातात आणि हे पिवळे नाही खात। आज शेताक तेल सातार भेटलाय, त्या तेल साताराची आज माधवी रेसिपी बनवणार आहे। पतार पोळा ती कशी बनवायची आता ती सांगेल। त्याला आधी चांगलं साफ करून घेतलंय। आता त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे। तर तेल साताराचा छोटे छोटे तुकडे करून घेतलेत। आता छोटे तुकडे करून झालेत। आता आपण हळद, मीठ, मिरची टाकू। आता कालून घेऊ। सगळे मिक्स करून कान कापून घ्यायला। आता आपण मिक्स करून राहिलो। मिक्स झालं। आता केळीचं पान, जरा वेगळी रेसिपी आहे। केळीच्या पानात करणार आहे आज आपण पातार पोळा, भूछत्राचा पातार पोळा। त्यासाठी केळीचा पान घेतला, आपल्याकडे उपलब्ध आहे त्यात आपल्याकडे कमी आहे भूछत्र, त्याच्यामुळे आपण पान घेतलंय त्याच्यावर हे ठेवू, फोल्ड करायचे त्याला। हे आपण पानावर टाकू। आता फोल्ड करायचे। मग त्याला बांधायची, पुडी बनवून त्याला त्याच्याच बांधून घ्यायचंय। आपण केळाचे पानाचे असे वाक काढून घेतले आणि मग त्याला ही जी पुडी बनवली होती तिला बांधलं। आता आपण ही पुडी चुलीमध्ये भुजणार आहे, इंगोळ मध्ये। आता ही पुडी आपण इथं ठेवू। आता आपलं शिजून झाले ती पुडी, 70% शिजला असेल, बघू आपण घेऊ। आता आपण खोलून पाहू शिजले का नाही। आपण भाकरी संग टेस्ट करू। मस्त झालंय मटणाच्या भाजीवानी। एवढी आता टेस्ट करीत आली, कसं झालंय ग? मस्त झालंय। आमची पतार पोळ्याची रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये नक्की लिहून पाठवा। थँक यू। लाईक, शेअर अँड सबस्क्राईब।